तर आपण CETचे न्यूमरिकल पाहणार आहोत. त्यातला पहिला न्यूमरिकल आहे द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन अ सर्क्युलर मोशन इज. प्रश्न काय आहे? द अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन अ सर्क्युलर मोशन इज. ऑप्शन ए डायमेन्शनलेस क्वांटिटी, ऑप्शन ए डायमेन्शनल क्वांटिटी, ऑप्शन बी डायमेन्शनलेस क्वांटिटी, ऑप्शन सी युनिटलेस अँड डायमेन्शनलेस क्वांटिटी आणि ऑप्शन डी आहे युनिटलेस क्वांटिटी. तर ह्यामधला ऑप्शन बी जो आहे तो ऑप्शन करेक्ट आहे. का? डायमेन्शनलेस क्वांटिटी. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला काय आहे? युनिट आहे पण डायमेन्शन नाही. आता आपला दुसरा प्रश्न काय आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट मेजर्ड इन. त्यामधला ऑप्शन ए आहे मीटर, ऑप्शन बी आहे टाईम, ऑप्शन सी आहे रॅडियन आणि ऑप्शन डी आहे रेडियन. तर ह्याच्यामधला ऑप्शन सी हा करेक्ट आहे. तो काय आहे? रॅडियन. आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट सर्क्युलर मोशनमध्ये कशामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट कशामध्ये मेजर करतो? रॅडियनमध्ये. तसंच आता तिसरा प्रश्न काय दिला आहे? अ फ्लाय व्हील रोटेट ॲट कॉन्स्टंट स्पीड 300 रिव्होल्युशन्स पर मिनिट दिले. द अँगल डिस्क्राईब बाय द शाफ्ट इन 1 सेकंड इज. त्यामधला पहिला ऑप्शन आहे 3 पाय रॅडियन, ऑप्शन बी आहे 30 पाय रॅडियन, ऑप्शन सी आहे 100 पाय रॅडियन, ऑप्शन डी आहे 3000 पाय रॅडियन. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? रिव्होल्युशन्स दिले. किती दिले? 3000 रिव्होल्युशन्स पर मिनिट. आता 3000 दिले म्हणजे आपल्याला काय दिले? पर मिनिटमध्ये रिव्होल्युशन दिले, म्हणजे थोडक्यात आपल्याला फ्रिक्वेन्सी दिली. तर आपल्याला काय करावं लागेल? अगोदर हे रिव्होल्युशन्स पर सेकंद करावं लागेल. मग रिव्होल्युशन्स पर किती दिलेत आपल्याला? 3000 रिव्होल्युशन्स पर मिनिटामध्ये दिले. सेकंदामध्ये करण्यासाठी त्याला डिवायडेड बाय काय करावं लागेल? 60ने करावं लागेल. म्हणजे 60ने करावं लागेल म्हणजे काय? तर 3000 डिवायडेड बाय 60. तर ह्या शून्याला हे शून्य गेलं म्हणजे किती झालं? 6 पंचे 30 आणि ह्या शून्याला शून्य म्हणजे किती आले? 50. फ्रिक्वेन्सी किती आली? 50. तर आपल्याला काय काढायचं? काय विचारलंय त्यांनी? कॉन्स्टंट स्पीडने विचारलंय. आपल्याला काढायचं काय? अँग्युलर स्पीड काढायचं आहे. मग आपण काय केलं? ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? 2 पाय एन. आपण त्यामध्ये काय केलं? 2 पाय एन किती आलाय आपला? 50. एन किती आला आपला? 50. मग आपण काय केलं? 2 पाय गुणुले 50 म्हणून 50 गुणुले 2 बरोबर किती झालं? 100 पाय. तर आपला ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन सी. तसाच पुढचा चौथा प्रश्न आहे अ बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑन अ सर्कल मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. प्रश्न काय आहे? अ बॉडी मूव्ज विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ऑन अ सर्कल मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन इज. काय असणार आहे? मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर ॲक्सलरेशन. तर हा तुमच्यासाठी काय आहे? HW होमवर्कसाठी. ह्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. आणखी तसाच एक प्रश्न आहे व्हेन अ बॉडी मूव्ज विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्कल. प्रश्न काय आहे? व्हेन अ बॉडी मूव्ज विथ अ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग अ सर्कल. मग ह्याच्यामध्ये पहिला ऑप्शन काय आहे? इट्स लिनियर व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट. दुसरा ऑप्शन आहे नो फोर्स ॲक्ट ऑन इट. तिसरा ऑप्शन आहे नो वर्क इज डन ऑन इट आणि ऑप्शन डी आहे नो ॲक्सलरेशन इज प्रोड्युस्ड इन इट. हा पण तुमच्यासाठी काय आहे? होमवर्कसाठी आहे. तर ह्याचं पण उत्तर काय? कमेंटमध्ये सांगायचं. पुढचा प्रश्न आहे द फोर्स रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. प्रश्न काय आहे? द फोर्स रिक्वायर्ड टू कीप अ बॉडी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स. ह्यामधला ऑप्शन ए आहे सेंट्रिपिटल फोर्स, ऑप्शन बी आहे सेंट्रिफ्युगल फोर्स, ऑप्शन सी आहे फ्रिक्शनल फोर्स आणि ऑप्शन डी आहे ब्रेकिंग फोर्स. प्रश्न काय विचारला आपल्याला? कोणता फोर्स लागेल की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ठेवण्यासाठी? तर ह्यामधला ऑप्शन काय आहे? ऑप्शन ए. काय आहे? सेंट्रिपिटल फोर्स. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ द सेकंड हँड ऑफ अ वॉच. प्रश्न काय आहे? व्हॉट इज द अँग्युलर स्पीड ऑफ द सेकंड हँड ऑफ अ वॉच.
त्यामधला ऑप्शन ए आहे 60 रॅड पर सेकंद, ऑप्शन बी आहे पाय रॅड पर सेकंद, ऑप्शन सी आहे पाय डिवायडेड बाय 30 रॅड पर सेकंद, ऑप्शन डी आहे 2 रॅड पर सेकंद. आता आपल्याला काय विचारलंय त्यांनी, अँग्युलर स्पीड. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय, ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. मग ह्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट क्लॉक असल्यामुळं काय येणार आहे 2 पाय, काय येणार आहे 2 पाय, आणि डिवायडेड बाय काय कोणाचं विचारलंय, सेकंड हँडचं विचारलंय. अँग्युलर डिस्प्ले सेकंड हँड म्हणजे किती येणार 60 सेकंद. म्हणजे काय आलं, ह्याला भाग घालवला, बेक बे आणि बेत्रिक 6 शून्याशी 0, म्हणजे आपलं उत्तर काय आलं पाय डिवायडेड बाय 30 आणि युनिट काय येणार आहे रॅड पर सेकंद. म्हणून ह्याचं उत्तर कोणतं ऑप्शन असणार आहे, ऑप्शन सी. आता पुढचा प्रश्न जो आहे तो काय पुढचा प्रश्न, द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ द सेकंड हँड टू दॅट ऑफ द मिनिट हँड ऑफ द क्लॉक इज. त्यामध्ये ऑप्शन ए आहे 60:1, 1:60, ऑप्शन सी आहे 1:1 आणि ऑप्शन डी आहे 1:60. काय विचारलं आपल्याला, रेशो विचारलाय कोणाचा, सेकंड हँड आणि मिनिट हँडचा. तर आपण काय करू, अँग्युलर व्हेलॉसिटी काढू कोणाची, सेकंड हँडची. तर ती काय असणार आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टी. तर आपण काय केलं 2 पाय डिवायडेड बाय टी. अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे 2 पाय आणि टाइम किती असणार आहे 60. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता तसंच अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ मिनिट हँड इज इक्वल टू, त्याचा पण फॉर्म्युला काय असणार आहे ओमेगा डिवायडेड बाय ओमेगा इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय टी. मग इथं काय असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे मिनिट हँडची 2 पाय आणि टाइम काय असणार आहे 60 डिवायडेड बाय 60, कारण ते मिनिटामध्ये आहे म्हणून 60 डिवायडेड बाय 60 इज इक्वल टू, मग ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. तर रेशो कशाचा काढायचा आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी काढायचे सेकंड हँड आणि मिनिट हँडची, म्हणून ओमेगा एस डिवायडेड बाय ओमेगा एम इज इक्वल टू 2 पाय डिवायडेड बाय 60 इंटू, हे उलटून गुणवले होईल म्हणजे काय 60 डिवायडेड बाय 60 डिवायडेड बाय 2 पाय, म्हणजे ह्या 2 पायला हे 2 पाय गेलं, ह्या 60ला हे 60 गेलं, म्हणजे काय आलं 60 डिवायडेड बाय 1, म्हणजे काय आलं 60:1. त्यामुळे ऑप्शन ह्याचं काय येणार आहे, ऑप्शन 1, ऑप्शन ए येणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे, द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल रोटेटिंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट 100 टाइम्स पर मिनिट इज. त्यामधला ऑप्शन ए आहे 1:60 रॅड पर सेकंद, ऑप्शन बी आहे 10.47 रॅड पर सेकंद, ऑप्शन सी आहे 10.47 डिग्री पर सेकंद आणि ऑप्शन डी आहे 60 डिग्री पर सेकंद. तर आपल्याला काय सांगितलं, एक पार्टिकल आहे तो रोटेट होतोय सर्क्युलर ऑर्बिटमध्ये 100 टाइम्स पर मिनिट आणि काढायचे काय आहे आपल्याला त्याची आपल्याला काढायचे आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टोटल टाइम. मग अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, सर्कल असल्यामुळे 2 पाय आणि किती टाइम्स आहे 100 टाइम्स डिवायडेड बाय टाइम किती दिलाय 1 मिनिट दिलाय. आपण काय करू आता ते रॅड पर सेकंद म्हणून किती घेऊ डिवायडेड बाय 60. तर काय झालं मिनिट आहे म्हणून मिनिटाचं 60 सेकंदामध्ये केलं डिवायडेड बाय 60. तर ह्याच्यामध्ये काय केलं 2 पाय इंटू 100 म्हणजे किती झालं 200 पाय डिवायडेड बाय किती येणार 60. मग ह्या शून्याला हे शून्य गेलं, साहित्रिक 18 खाली उरले 3, भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला तर झाले. मग किती आलं 3.33 पाय म्हणजे किती येणार 3.33 गुणुले 3.14. मग काय येणार आहे 3.33 गुणुले 14, तर 3.33 गुणुले 14 ह्याचं काय येणार आहे 10.47 आणि काय येणार आहे रॅड पर सेकंद
1 मिनिट असल्यामुळे आपण काय घेतलं 60 सेकंड, म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी. शेवटचा प्रश्न आहे व्हॉट इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द अर्थ. ह्याच्यातला ऑप्शन ए आहे 2π डिवायडेड बाय 86,400 रॅड पर सेकंड. ऑप्शन बी आहे 2π डिवायडेड बाय 3,600 रॅड पर सेकंड. ऑप्शन सी आहे 2π डिवायडेड बाय 24 रॅड पर सेकंद. ऑप्शन डी आहे 2π डिवायडेड बाय 6,400 रॅड पर सेकंद. ह्याचंही उत्तर तुम्ही काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे. हे तुमच्यासाठी होमवर्क आहे.